रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागलाय। शासनाकडून दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे तर रायगडची धुरा भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात रस्सीखेच सुरू होती। मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले दोघेही या पदासाठी इच्छुक होते। अखेर भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये चुरस होती। मात्र अखेर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे। गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघाचे सलग 6 वेळा आमदार असून भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, तर भरत गोगावले हे महाड मतदारसंघाचे आमदार असून शिंदे गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत। या नियुक्त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या महायुतीमधील राजकीय तिढ्याला अखेर पूर्ण विराम मिळालाय।